संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे तो नाशिकमध्ये असल्याची माहिती आहे। कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बाईकवरून फिरताना सीसीटीव्हीत कैद झालाय असा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नाशिकमध्ये कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे। आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा काही स्थानिकांचा सुद्धा दावा आहे। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर 3 महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। कृष्णा आंधळेच्या शोधासाठी नाशिक पोलिसांची 3 पथकं आता तैनात करण्यात आली आहेत। कृष्णा आंधळे हा खरं तर अजूनही फरार आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। त्यातील फरार असलेला हा आरोपी कृष्णा आंधळे आता नाशिकमध्ये असल्याचा पोलिसांचा दावा आहे। सीसीटीव्हीच्या आधारे सध्या त्याचा शोध सुरू आहे। कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे हा प्रश्न मागच्या 3 महिन्यांपासून विचारला जात होता। वेगवेगळे वितर्क लावले जात होते। संदीप क्षीरसागर जे आमदार आहेत बीड जिल्ह्यातले त्यांचं असं म्हणणं होतं की कृष्णा आंधळे आहे का नाही यावर सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली होती। त्यानंतर आता कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता त्याचा शोध सुरू आहे। खरं तर बाईकवरून फिरतानाचा कृष्णा आंधळेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय आणि याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आता कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत। नाशिक पोलिसांची 3 पथकं ही कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी म्हणून तैनात करण्यात आलेली आहेत। बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच, बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग हे गाव आणि या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली। त्यानंतर 3 महिने उलटून गेलेत। कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि आता हाच कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा पोलिसांकडून केला जातोय। हा दावा ज्या सीसीटीव्हीच्या आधारे केला जातोय ते सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आणि याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नाशिक पोलिसांची 3 पथकं आता कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत। दरम्यान नाशिकमध्ये कृष्णा आंधळेचा शोध घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। आपण पाहूया। माझ्यासोबत गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील सर आहे। सर, काय आपण तपास करतोय? स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कशा पद्धतीने आता हे तपास कार्य केलं जाईल? स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲडव्होकेट बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही तात्काळ आमची 3 पथके रवाना केलेली आहेत, वेगवेगळ्या दिशेने रवाना केलेली आणि आम्ही स्वतः सुद्धा आमचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार आणि क्राईम युनिट 1चे काही अंमलदार आम्ही मदतीला बोलून घेतलेले आहेत आणि त्यांच्यासोबत जाऊन आता या ठिकाणाहून सुयोजित गार्डन या ठिकाणावर सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून जे पथक रवाना केलेले आहेत त्यांना ते सर्क्युलेट करून त्या अँगलने आम्ही पुढील तपास करीत आहोत। इन्व्हेस्टिगेशनची बाब जरी असली तरी तो कृष्णा आंधळे फोनवर बोलतोय असा दावा स्थानिक करताय। त्याच्या व्हॉइस सॅम्पलच्या दृष्टीने याबाबतचा तपास होऊ शकेल का? किंवा त्याचा जो असल्याकडे त्याचा जो मोबाईल आहे तो नेमका कोणाचा आहे किंवा त्याचा काही व्हॉइस सॅम्पलवरनं तपास होईल का? आता जे प्रत्यक्षदर्शी आहेत किंवा तो त्या ठिकाणी सीसीटीव्ही त्या ठिकाणी आम्ही डम डाटा वगैरे घेऊन त्या पद्धतीने तांत्रिक विश्लेषण करून काही संशयित नंबर, बाहेरचे नंबर वगैरे आले की तो पद्धती तपास करून पुढे तपास करू। एकूणच आपण बघतोय की नाशिकच्या गंगापूर रोड पोलिसांकडनं विविध पथकं स्थापन करण्यात आलेली आहे। तातडीनं कृष्णा आंधळे यांच्याबाबतचा तपास आता केला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता या कृष्णा आंधळेच्या शोधासाठी नाशिक पोलिसांकडनं या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। पुढे जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। तर ही दृश्य आपण पाहतोय, या बाईकवर बसलेला कृष्णा आंधळे आहे असा दावा स्थानिकांनी केलाय। पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे। पोलिसांकडून आता 3 पथकं ही तैनात करण्यात आलेली आहेत कृष्णा आंधळेच्या शोधासाठी। मागच्या 3 महिन्यांपासून फरार असलेला कृष्णा आंधळे, संतोष देशमुख यांच्या हत्येतला आरोपी असलेला कृष्णा आंधळे जर नाशिकमध्ये असेल तर तो आता सापडणार का आणि नेमका केव्हा सापडणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ताच्या घडीला ही सीसीटीव्हीची दृश्य, ज्या सीसीटीव्हीच्या आधारे नाशिक पोलिसांची 3 पथकं सध्या कृष्णा आंधळेचा तपास करतायत, कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत, तेच हे सीसीटीव्ही फुटेज। स्थानिकांनी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा पोलिसांकडे केला, तशी माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांची 3 पथकं ही आता कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत। तर कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्यानंतर ज्या व्यक्तीनं पोलिसांना खबर दिली त्या प्रत्यक्षदर्शींनी काय म्हटलंय आपण तेही पाहूया। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा दावा काही स्थानिकांनी केलेला आहे। माझ्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी हा दावा केलेला आहे। काय नेमकं तुम्हाला दिसलं होतं आणि कसं लक्षात आलं कृष्णा आंधळे आहे? मी ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर। सकाळी मी गंगापूर रोड, सहदेवनगर, आनंद हाईट्स बिल्डिंगलाच राहतो। 9:15 ते 9:30च्या दरम्यान जेव्हा मी खाली आलो दत्त मंदिरापाशी, जेव्हा मी दर्शन घ्यायला गेलो तर तिथं 2 इसम मला दिसलेत। इसम दिसले म्हणजे आपली नजर गेली
तर त्याच्यातला दोघांनी मास्क घातलेला होता आणि कृष्णा आंधळेंनी जेव्हा तो मास्क काढला असा तो लगेच समोरासमोरच दिसला मला आणि लगेच माझी नजर जेव्हा त्याच्यावर पडली तर मी म्हटलं हा तर कृष्णा आंधळे म्हटलं. तर जेव्हा त्यांनी मला बघितलं मी त्याला बघितलं तर तो हळूच गाडीवर बसून मखमालाबादच्या दिशेने तो पसार झाला. तुम्ही ही सजगता दाखवल्यानंतर एकूणच जे काही CCTV आता समोर दिसतंय त्यावरनं जे वर्णन तुम्ही आता सांगितलं, कृष्णा आंधळेचं आत्ता सध्याच्या घडीचं वर्णन कसं आहे? काय दिसतं तुम्हाला? कारण फोटोत जे दिसतंय तो टिळा लावतो, त्यासोबतच दाढी वाढलेली, नेमकी काय त्याची वर्णन आहे आता सध्याचं? त्यांनी टिळा लावलेला होता आणि टिळा लावल्यानंतर थोडीशी दाढी तर काही दिसलीच नाही कारण त्यांनी मास्क घातलेला होता, फक्त मिशा दिसल्या त्याच्या आणि एकदम बारीकसा आहे तो, असा खूप काही तब्येतशीर पण नाही, खूप काही हेफ्टी पण नाही, पण मागचा माणूस आणि पुढचा माणूस ते लगेच वर्णन करून मी पोलिसांना ज्या काही गोष्टी सांगायच्या होत्या मी त्या सांगितल्या. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.